मी कधी लसूणवरती तेल टाकून बघितले आहे का? नसेल टाकलं तर आजपासनं तुम्ही नक्की टाकणार आहात. जर तुमच्या गुडघ्यांमध्ये वेदना, जडपणा असेल आणि हाडं आकडली गेली असतील तर मी जो काही उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो उपाय तुम्ही नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुडघेदुखीना ही एक सामान्य समस्या आहे. आता केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही यांचा सामना करावा लागतो आणि आहारात व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि आयर्न यासारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या वयामुळे स्नायू आणि टिश्यूचे नुकसान झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. आणि अनेकांना असा प्रश्न असतो की दुखीवर काही उपचार आहेत का? खरं तर ते खूप सारे उपचार घेऊन सुद्धा थकलेले असतात. मग ते वळतात ते म्हणजे घरगुती उपायावरती. तर हा उपाय तुम्ही अवश्य एक वेळ नक्की ट्राय करा. इथे तुम्हाला घ्यायचं आहे लसण. गावरान लसणाच्या 10 ते 12 लसूण पाकळ्या आपल्याला लागणार आहेत. काय होतं की हा जो काही लसूण असतो याच्यामध्ये ॲलिसिन सारखी संयुगे असतात जी सूज कमी करण्यास खूप मदत करू शकतात. आणि लसण म्हटल्यावर अँटीऑक्सिडंट जे आहे ते भरपूर प्रमाणात यामध्ये असतं आणि त्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास खूप मदत करतं. आणि अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये जर कुठे जॉईंट्स दुखत असतील किंवा कुठे सूज आली असेल तर त्याची तीव्रता आणि ती सूज कमी करण्यासाठी लसूण हा खूप उपयोगी ठरतो. त्यामुळे आपल्याला इकडे लसण घ्यायचं आहे आणि लसण जो आहे तो आपल्याला गावरानच लसणाचा इकडे वापर करायचा आहे. अधूनमधून जर गुडघेदुखी होत असेल तर ही अगदी सामान्य गोष्ट आहे. परंतु जर तुम्हाला सतत आणि तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जायला हवं. आणि जर अधूनमधून किंवा आता हिवाळा सुरू झालेला आहे, थंडी प्रचंड आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही इकडे ह्या घरगुती उपाय किंवा मी जे घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करते ते नक्की ट्राय करा. त्यानंतर आपल्याला जायफळ घ्यायचं आहे आणि जायफळ आपल्याला व्यवस्थितरित्या किसून घ्यायचं आहे. जायफळाचं तेल हे जे आहे गुडघेदुखीसाठी किंवा जॉईंट्स जिथे दुखत असेल त्यासाठी एकदम कारगर आहे. त्यामुळे आपल्याला इकडे जायफळ घ्यायची आहे. हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ही जी काही जायफळ आहे ती डायरेक्ट कुटून सुद्धा घेऊ शकता. जायफळमध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात आणि त्याच्यामुळे तीव्र सांधेदुखी आणि लुबिंगो सारखे मोठे जे आहेत अगदी वेदना होणारे किंवा सूज असणारे जे काही आजार आहेत त्याच्यावरती उपचार होऊ शकतात. त्यामुळे जायफळ हे नक्की वापरायचं आहे. ज्या 10 ते 12 आपण लसण पाकळ्या घेतल्या होत्या त्यासुद्धा आता आपण ग्रेट करून घेतोय. खरं तर याची आवश्यकता नाही पण याचा अर्क पूर्ण आपल्याला तेलामध्ये उतरला पाहिजे म्हणून आपण हे करतोय. तुम्ही जायफळ आधी कुटून घेऊन नंतर त्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या घालून हे व्यवस्थितरित्या कुटलं ना तर तुम्हाला अगदी काही करायची गरज नाही. एकतर तुम्ही असं करू शकता किंवा डायरेक्टली कुटून घेऊ शकता. आणि सांधिवातामुळे होणाऱ्या वेदनांना तोंड देण्यासाठी आपल्या त्वचेवर आपण हे तेल नक्की लावलं पाहिजे. जे तेल मी तुम्हाला आज जे आहे शेअर करणार आहे. जर तुम्हाला फार गुडघेदुखी होत असेल या थंडीमुळे तर अवश्य एक वेळ हे नक्की बनवून बघा. खरंच खूप फायदा होतो. घरगुती उपाय म्हटलं तर तुम्हाला अगदी झटकीफट जे आहे अगदीच त्याच्यावरती फायदा होणार नाही पण हळूहळू का होईना याचा फायदा नक्की होईल. पेस्ट तयार झालेली आहे. एखादं असं भांडं घ्यायचं आहे. मी इकडे लोखंडाचं भांडं घेतलेलं आहे. हे तेल जे आपण बनवत आहोत हे तेल तुम्ही एकदाच बनवून सुद्धा ठेवू शकता. आता आपल्याला घ्यायचं आहे मोहरीचं तेल. जेवढं तेल तुम्हाला बनवायचं आहे तेवढं तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकताय. वन टाईम किंवा नेहमी तुम्हाला फ्रेश बनवायचं तसं सुद्धा तुम्ही करू शकता किंवा एकदाच बनवून सुद्धा ठेवू शकता. मी तुम्हाला एकच सजेशन देईल की 1 हप्त्याला जेवढं तेल पुरेल तेवढं तुम्हाला जर बनवायचं असेल तर करू शकता आणि रोज जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर अगदी उत्तम. आता इकडे आपण जी काही पेस्ट केलेली आहे किंवा आपण जे ग्रेट करून घेतलेलं आहे जायफळ आणि लसणाच्या पाकळ्या त्या आपल्याला ह्या तेलामध्ये टाकायच्या आहेत. आता तुम्ही बघणार हा जो काही आहे हा गावरान लसूण आहे त्यामुळे याचा इतका छान असा सुगंध अगदी स्ट्रॉंग असा लसणाचा सुगंध येतो. त्यामुळेच आपल्याला इकडे गावरान लसणाचा वापर करायचा आहे. गावरान लसणाने खूप छान सुद्धा फायदा होतो. आता बघा खरं तर गुडघे दुखणं किंवा चालताना गुडघ्यांमध्ये वेदना होणं किंवा गुडघे अवघडणं हे एकेकाळी वाढत्या वयाचं लक्षण मानलं जायचं. पण साधारण 50 नंतर साधारण गुडघेदुखीचा त्रास सुरू व्हायचा. मात्र अलीकडे कमी वयात आणि तरुणांमध्ये देखील गुडघेदुखी किंवा गुडघे अवघडण्याच्या समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहे आणि त्याला कॉमन रिझन आहे आपली लाईफस्टाईल. आता तुम्ही बघू शकता आपण मंदा आच करून हे जे काही तेल आहे हे बनवायला सुरुवात केलेली आहे. आता हे तेल आपल्याला तोपर्यंत बनवायचं किंवा तोपर्यंत आपल्याला गॅस सुरू राहू द्यायचा आहे जोपर्यंत यामध्ये जो आपण लसण टाकलेला आहे तो पूर्णतः काळपट होत नाही. म्हणजेच काय होईल की लसणाचा पूर्ण अर्क यामध्ये उतरेल. सो अशा पद्धतीने फक्त हे करत असताना मंद आचच आपल्याला ठेवायचे आहे.
अधेमध्ये कुठेच आपल्याला गॅसची जी काही आच आहे ती मोठी करायची नाही आहे। तुम्ही बघणार जसं जसं हे तेल होईल ना तर यामधनं मस्त असा लसणाचा सुगंध तुम्हाला येत राहील आणि गावरान लसण घेतला असेल तर अगदी घरभर हा लसणाचा सुगंध पसरेल। तुम्ही एकदा नक्की हे करून बघा, खरंच तुमचे गुडघेदुखी किंवा तुम्ही कुठे पडला असाल, मुक्का मार लागला असेल तर हे तेल अवश्य बनवून बघा। आता बघा मी गॅस इकडे बंद केलेला आहे, हे पूर्णतः काळपट असं झालेलं आहे। आता आपल्याला हे जे आहे गाळून घ्यायचं आहे आणि आता जो काही लसणाचा आणि जायफळाचा अर्क आहे तो पूर्ण यामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे आता आपल्याला त्याचं काहीच गरज नाही, फक्त या तेलाची अशी गरज आहे। हे तेल तुम्हाला कोमटसर होऊ द्यायचं। एकदा जर तुम्ही हे तेल बनवलं असणार आहे तर हे तेल काय करायचं आहे, तुम्हाला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरायचं आहे। रोज जेव्हा तुम्ही लावणार आहात तेव्हा तुम्हाला हे कोमट करायचं आहे, म्हणजे आपला शेक बसला पाहिजे तिथे, तरच त्याचा फायदा होईल। हे एकदम कारगर तेल आहे, तुम्ही नक्की इंटरनेटवर किंवा गुगलवरती जाऊन चेक करू शकता। गुडघेदुखीसाठी लसणाचे जायफळचे काय फायदे आहेत, मोहरीचंच तेल का वापरलं जातं, गुगलवरती जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला सगळं काही याची इन्फॉर्मेशन मिळेल। आता हे खूप गरम आहे तर कोमट होऊ द्यायचं थोडंसं। आता फॉर एक्झाम्पल जर तुमचे काही जॉईंट्स दुखत आहे, हिवाळ्यामुळे खरंच जॉईंट्स दुखत असतात, जर थंडी प्रचंड असेल तर तुम्हाला रोज रात्री झोपण्याच्या आधी हे करायचं आहे। रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला अशा पद्धतीने आणि मालिश करायची आहे। तुम्ही कापूसचा वापर करू शकता, कापसाने सुद्धा तेल लावू शकता आणि नंतर मसाज करू शकता। टोटली तुमच्यावरती आहे, हळुवारपणे मसाज करायचा आहे। हे करत असताना तुम्हाला खरंच कोणाचीच हेल्प घ्यायची गरज नाहीये आणि जर असेलच तर ते छान असे चोळून देत असेल तर तुम्ही नक्की करू शकता। जर गुडघेदुखी प्रचंड होत असेल तर असा गरम गरम शेक द्यायचा आहे। एक गोष्ट नक्की, आपल्याला भाजायचं नाहीये, आपल्याला फक्त शेक द्यायचा आहे। त्यामुळे कोमटसर किंवा जेवढं सहन तुम्ही करू शकणार तेवढंच ते तेल लावायचं। अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गुडघ्यांना तेल लावायचं आहे, चांगला शेक बसला गेला पाहिजे आणि खूप वेदना असेल तर डॉक्टरकडेच तुम्हाला जायचं आहे। असं तुम्ही हप्ताभर ते 15 दिवस करा, तुम्हाला नक्की फायदा होईल। आणि गुडघेदुखी ह्या थंडीमुळे तुम्हाला होत असेल तर रोज रात्री तुम्ही अशा पद्धतीने ह्या तेलाने नक्की मसाज करा। असं जर तुम्हाला कुठे जॉईंट्समध्ये जर थंडीमुळे दुखत असेल तर असं करायचं आणि एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा, तो अशा पद्धतीने बांधायचा। जर वेदना खूप जास्त असतील तर, वेदना फार नसतील, फक्त थंडीमुळे दुखत असेल तर फक्त मसाज केली तरी चालेल। सकाळी उठल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ते पुसून घ्यायचं आहे आणि मग नंतर तुम्ही कोमटसर पाण्याने जेव्हा अंघोळ करताना तेव्हा कोमटसर किंवा गरम असं जेवढं सहन करू शकणार तुम्ही तेवढं पाणी तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे। ते सुद्धा मस्त असं शेकल्या जातं आणि अशा पद्धतीने तुम्हाला मसाज करायचं आहे। रोजचं तुमचं डेली रुटीन असं ठेवा, हिवाळ्यामध्ये तुम्हाला बिलकुल गुडघेदुखी वगैरे होणार नाही, कुठे मुक्का मार लागला असेल ते सुद्धा दुखणार नाही, फक्त रोज तुम्हाला मात्र मालिश करावी लागेल। व्हिडिओ आवडला असेल मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, तुमच्या आजी आजोबांसोबत नक्की शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार।